Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in today's lecture, we are going to discuss the remaining part of the topic. The topic name is History of Novel. So, in today's lecture, we are going to discuss some information of writers in 18th century and 19th centuries and their novels. आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 18व्या आणि 19व्या शतकातील जे रायटर्स होऊन गेले, जे नॉव्हेलिस्ट होऊन गेलेले आहेत आणि त्यांचे जे स्पेशली ज्या फेमस नॉवेल्स आहेत त्यांचे जे नाव आहेत हे आज आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बिफोर गोइंग टू डिस्कस द फर्दर पार्ट ऑफ द हिस्ट्री ऑफ नॉवेल, लेट सम डिस्कस मेजर पॉइंट्स विच वी हॅव डिस्कस इन आवर लास्ट लेक्चर. म्हणजे आजच्या या पार्टला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण लास्ट लेक्चरमध्ये काय डिस्कशन केलं होतं हे सुरुवातीला आपण पाहणार आहोत. फर्स्टली वी हॅव डिस्कस 18th century हॅज गिफ्टेड टू न्यू फॉर्म्स टू द इंग्लिश लिटरेचर. 18व्या शतकाने काय केलं होतं, इंग्लिश लिटरेचरला दोन नवीन लिटररी फॉर्म्स ॲज अ गिफ्टेड म्हणून दिलं होतं. फर्स्ट वन इज पेरियडिकल एसे अँड सेकंड वन इज नॉवेल. देन वी डिस्कस द डेफिनेशन ऑफ नॉवेल. व्हॉट इज द डेफिनेशन? द डेफिनेशन, नॉवेल मीन्स अ लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन रिटन इन प्रोज फॉर्म. आपण नॉवेलची डेफिनेशन बघितली की इट इज अ लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन, खूप दीर्घकालीन असणारी जी कथा असते त्याला आपण काय म्हणतो, नॉवेल. आणि ते स्पेशली कशात असते, प्रोज फॉर्म मध्ये रिटर्न केलेले असते, त्याला आपण काय म्हणतो, नॉवेल. देन वी डिस्कस द नॉवेल, द ओरिजिन ऑफ वर्ड नॉवेल. इट्स कम्स फ्रॉम वर्ड नॉवेला. नॉवेल हा शब्द कुठून आलेला आहे तर वर्ड नॉवेला हा जो इटालियन वर्ड आहे त्यातून तो आलेला आपण पाहिला. नॉवेला मीन्स समथिंग न्यू. देन वी डिस्कस द नॉवेल. इट्स ओरिजिनेटेड फ्रॉम 2000 years ago. आपण नंतर बघितलं की नॉवेलचा उगम हा शक्यतो 2000 वर्षापूर्वी झालेला होता. अँड इन दॅट पिरियड वी डिस्कस द नॉवेल्स इन अ 2nd century to 6th century. The name of the novels like Greek romances. The novels related to the Greek romances novels. आपण बघितलं की दुसऱ्या शतकापासून ते 6व्या शतका सेंचुरीपर्यंत ग्रीक रोमॅन्सच्या रिलेटेड असणाऱ्या जे नॉवेल्स स्पेशली त्या काळामध्ये पब्लिश झालेल्या पाहायला मिळाल्या. देन we discuss some information about a great novelist like Virgil and his novels Eclogus. Then we discuss the Martyrdom authors written by Malories. Martyrdom author ही जी नॉवेल आहे कोणी लिहिलेली, मॅलरीज हे त्यांनी पाहिली. देन द contemporary tales written by Geoffrey Chaucer. And who is the Geoffrey Chaucer? World first, then द फादर ऑफ नॉवेल्स आपण म्हणलं, जॉफ्री चॉसर्स यांना म्हणलं होतं. देन वर्ल्ड फर्स्ट नॉवेल्स टेल ऑफ गेंजी रिटन बाय मुरासाकी शिकबू. आपण जगातली जी पहिली नॉवेल होती टेल्स ऑफ गेंजी ही मुरासाकी शिकबू यांनी लिहिलेली, हे पण आपण त्याबद्दल डिस्कस केलं होतं. देन वी डिस्कस द फर्स्ट युरोपियन नॉवेल. युरोपियन नॉवेलचा जो उगम झाला, डॉन क्युझेटी द नॉवेलचं नाव होतं, रिटन बाय मिगेल डी सर्व्हांटिस. अँड देन लास्ट वी हॅव डिस्कस्ड हाऊ the industrial development and social changes its affect to the literature in the 18th century. त्यानंतर लास्टला आपण पाहिलं की 18व्या शतकामध्ये कशी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली, सोशल चेंजेस कसे झाले आणि त्याचा इफेक्ट 18व्या शतकातील लिटरेचरवरती कसा परिणाम झाला. अशा पद्धतीचा हा फ्लॅशबॅक लेक्चर आपण लास्ट लेक्चरमध्ये हे सगळे पॉईंट डिस्कस केले होते. सो लेट्स सी द फर्दर पार्ट ऑफ हिस्ट्री ऑफ नॉवेल. आता पुढचा जो पार्ट आहे आपला हिस्ट्री ऑफ नॉवेलचा, तो आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. हिअर, आफ्टर 1740 नॉवेल ओरिजिनेटेड ॲज द लिटररी फॉर्म्स ऑर जॉनर इन इंग्लंड. साधारणतः 1740 वर्षापासून मग काय झालं की नॉवेलला एक वेगळं स्वरूप निर्माण झालं होतं. पण तत्पूर्वी इन 18th century न्यू लिटरेचर वॉज कॅरेक्टराइज्ड बाय the spirit of realism, Daniel, of romantic features like enthusiasm, passions and imaginations. आपण पाहिलं की there are so many social changes and behavior and also intellectual changes in 18th century. So the interest in a middle class people, they have not interest in reading some kinds of romantic novels as well as in other enthusiastic novels. They have to interest the present situations stories based on the novel.
म्हणजे 18व्या शतकामध्ये लोकांमध्ये टेंडन्सी वेगळी झाली आणि त्यांनी ह्या ज्या स्पिरिट ऑफ रिअलिझम असेल किंवा डॅनियल रोमॅन्टिक फीचर्स असतील किंवा पॅशनेट ज्या इमॅजिनेटिव्ह ज्या नॉवेल्स आहेत, ह्याला त्यांनी काय केलं, पूर्णपणे इग्नोर केलं. अँड दे वॉन्टेड टू रीड द प्रेझेंट सिच्युएशन्स डिस्क्राईब थ्रू द नॉवेल. त्यांना प्रेझेंट सिच्युएशनमध्ये काय घडतंय आणि त्यामध्ये असणाऱ्या ज्या इनोव्हेटिव्ह आयडियाज काय आहेत, ह्या रिलेटेड असणाऱ्या ज्या नॉवेल्स आहेत, ह्यामध्ये त्या वाचकांचा इंटरेस्ट 18व्या शतकामध्ये आपल्याला वाढताना बघितला. देन in a 1740, novel originated as a literary form or genre in England. This was the period of industrial revolution. साधारण 1740 मध्ये नॉवेल ॲज अ प्रोज म्हणून किंवा त्यामध्ये वेगळा ॲज अ जॉनर म्हणून उदयाला आलं. त्यानंतर ना, कारण दिस वॉज द पिरियड ऑफ इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. इन दॅट पिरियड लॉट्स ऑफ ट्रेड्स अँड कॉमर्स हॅड इन्क्रीज. त्या काळामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन म्हणजे औद्योगिक क्रांती खूप मोठ्या प्रमाणात झाली. त्यामध्ये वेगवेगळे ट्रेड्स, कॉमर्स जे फॅकल्टी आहे त्या रिलेटेड असणारे ज्या व्यापार आहे त्यामध्ये खूप इन्क्रीज, त्यामध्ये खूप वाढ झाली. अँड दिस रिव्होल्युशन ऑल्सो हेल्प टू राईज अ मिडल क्लास पीपल. आणि ह्या औद्योगिक क्रांतीमुळे मिडल क्लास लोकांचा जो स्टेटस आहे तो थोडासा वरती यायला सुरुवात झाली होती. अ मिडल क्लास पीपल हॅड इमर्ज्ड ऑक्युपाय अ इलाइट स्टेटस इन अ सोसायटी. इलाइट म्हणजे काय, तर त्यांना एक मानाचं स्थान त्या समाजामध्ये निर्माण झालं बिकॉज ऑफ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमुळे काय झालं, त्यांना एक वेगळं स्थान मिडल क्लास लोकांचं त्या काळामध्ये निर्माण झालं. अँड द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड इन द नॉवेल्स अपील्ड टू द न्यूली एज्युकेटेड क्लास अँड वॉज रिगार्डेड बाय देम रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल. म्हणजे ह्यानंतर काय झालं, through the novels, the realistic pictures of everyday lives and problems of common people depicted in the novel. मग ह्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमुळे काय झालं की आता 18व्या शतकातल्या ज्या नॉवेल्स आहेत ह्या शक्यतो कशाच्या रिलेटेड होत्या, जे कॉमन लाईफ जे आहे, कॉमन प्रॉब्लेम्स लोकांचे जे आहेत, जे मिडल क्लास लाईफ आहे, रिअलिस्टिक पिक्चर काय आहे नक्की, वास्तववादी कल्पना ह्या नॉवेलच्या थ्रू पब्लिश होण्यासाठी काय झालं, निर्माण झालं. The novel also appealed to the newly educated class and was regarded by them respectable reading material. आणि हे जे नॉवेल्स होते स्पेशली अपील्ड टू द न्यूली एज्युकेटेड क्लास, म्हणजे हे सगळ्या नवीन एज्युकेटेड लोक आहेत त्यांच्यासाठी ते आव्हान करणारे अशा नॉवेल्स निर्माण झाल्या होत्या. बिकॉज ऑफ दे गेट थ्रू द नॉवेल द रायटर्स हू राईट द रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल बिकॉज ऑफ द huge industrial revolution and the increase the status of middle class people. कारण मिडल क्लास लोकांचा स्टेटस हा खूप चांगला वाढल्यामुळं बिकॉज ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमुळे त्यांचा जे राहणीमानाचा दर्जा उंचावला, त्यामुळं लोकांना एक एक रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल असणं गरजेचं होतं. त्यामुळे नॉव्हेलच्या थ्रू एक रिअलिस्टिक पिक्चर जे एव्हरीडे लाईफचे आहे किंवा कॉमन लाईफ आहे ह्याचं जे प्रकट जे नॉव्हेलच्या थ्रू ह्या 18व्या शतकापासून सुरू झालं. देन ड्युरिंग दिस पिरियड द नंबर ऑफ मशिनरीज बिगॅन टू इन्क्रीज सो दॅट एज्युकेटेड मिडल क्लास गॉट इनफ टाइम फॉर रीडिंग अँड डिस्कशन. हे खूप इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाल्यामुळं अँड during that period there are number of machines increasing in that period so that the educated middle class people they have got enough time for reading and discussion. लोकांना भरपूर वेळ निर्माण झाला कारण का इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाल्यामुळं त्यांच्यामध्ये राहणीमानाचा दर्जा उंचावल्यामुळं लोकांना बऱ्याचशा गोष्टी वाचण्यासाठी मिडल क्लास लोकांना त्या पुष्कळसा वेळ निर्माण झाला. अँड नॉवेल वॉज द कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स अँड पोएट्री अँड ड्रामा. नॉवेलचं हे कसं एक कॉम्बिनेशन आहे, पोएट्री आणि ड्रामा ह्याचं जे कॉम्बिनेशन निर्माण करून जी नॉवेल क्रिएट जाते, हे नॉवेलचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की नॉवेल हे एक पोएट्री आणि ड्रामा ह्यांचं कॉम्बिनेशन करून एक नॉवेल क्रिएट केली जाते. आणि अशामुळं लोकांचा इंटरेस्ट हा नॉवेलच्या रिलेटेड खूप वाढत चालला होता. इट वॉज अ प्रॉमिनंट फॉर्म इन द 18th century and it includes the social, political and cultural and also scientific progress. आणि हा एक हे जे नॉवेल हा प्रकार काय होता की एक प्रॉमिनंट फॉर्म, एक प्रॉमिनंट लिटररी फॉर्म विच
डेव्हलप इन द 18th सेंचुरी. साधारणतः 18व्या शतकामध्ये हा एक नॉवेल हा एक प्रॉमिनंट फॉर्म म्हणून किंवा ॲज अ एक नवीन उदयाला आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अँड इट इट इन्क्लूड द सोशल, पॉलिटिकल, कल्चर अँड ऑल्सो सायंटिफिक प्रोग्रेस. आणि यामध्ये नॉवेल ह्या 18व्या शतकातल्या ज्या नॉवेल्स होत्या ह्यामध्ये सगळ्या भागांचा समावेश होता. सोशल असेल, पॉलिटिकल असेल, कल्चरल असेल, सायंटिफिक, ह्या सगळ्यांचा विचार करून ती नॉवेल डेव्हलप केली जाते किंवा लिहिली जात होती. त्यामुळं 18व्या शतकामध्ये अ, शक्यतो रिअलिस्टिक थिंगवरती रिअलिस्टिक पिक्चर मांडण्याचं काम ह्या नॉवेलच्या थ्रू केलं जात होतं. So here are some writers' names and their novels in the 18th centuries. The first novelist name in 18th century is John Bunyan, who is a very famous English writer, and his famous novel Pilgrim's Progress, which was very famous in that period. Here the word pilgrims means traveler. म्हणजे ट्रॅव्हलर लोक म्हणजे प्रवासी आहेत, प्रवासी लोकांचं जे प्रवाशांचं जे प्रोग्रेस कशी झाली ह्या नॉवेलच्या थ्रू जॉन बनियान यांनी काय केलेलं आहे, एक्सप्रेस केलेलं किंवा डिस्क्राईब केलेलं आपल्याला ह्या नॉवेलच्या थ्रू पाहायला मिळतं. सो दिस इज द फर्स्ट नॉवेलिस्ट, दिस जॉन बनियान, हु इज इन अ 18th सेंचुरी. 18व्या शतकातले हे पहिले नॉवेलिस्ट आहे. देन आफ्राबेन. आफ्राबेन, वन ऑफ द फर्स्ट इंग्लिश वुमेन टू अर्न हर लिव्हिंग बाय हर रायटिंग. सगळ्यात पहिली जी फिमेल नॉवेलिस्ट आहे ती म्हणजे कोण, आफ्राबेन. ह्यांनी जे इंग्लिश ॲज अ इंग्लिश लिटरेचर ॲज अ इंग्लिश नॉवेलिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. अँड ही अर्न हर लाईफ बाय हर रायटिंग. स्वतःचं जे आयुष्य रायटिंगमध्येच पूर्णपणे घालवलेलं बघितलं. ही हर फेमस नॉवेल्स, द नेम ऑफ द हर फेमस नॉवेल इज ओरोनोको. द अदर नेम ऑफ दॅट novel is Royal Slave, a true history, written by Afra Ben. Then the next novelist name in the 18th century is Daniel Defoe, who was one of the earliest prominent proponent of the English novel. म्हणजे शक्यतो डॅनियल डॅफो यांना काय म्हणलं जातो की नॉवेलिस्ट, जे नॉवेलचा जो पाया रचण्याचं काम मुख्य हे डॅनियल डॅफो यांनी केलेलं आहे. अँड हिज फेमस नॉवेल्स रॉबिन्सन क्रुसो, Moll Flanders. These are the very famous novels written by Daniel Defoe. And Daniel Defoe, who is one of the greatest novelists in 18th century. 18व्या शतकातले हे one of the काय आहेत, एक नॉवेलिस्ट आहेत. Then next one is Jonathan Small. Jonathan Small, who is Anglo-Irish satirist. सटायरिस्ट म्हणजे काय, उपहासात्मक जे लिखाण आहे हे जोनाथन स्विफ्ट यांच्या नॉव्हेल्समधून आपल्याला दिसतं. अँड हिज famous novel whose name is Gulliver's Travels, a famous fictional satire written by a Jonathan Swift. Jonathan Swift यांची गलिवर ट्रॅव्हल्स ही एक फेमस नॉवेल, एक सटायरिकल नॉवेल म्हणजेच एक उपहासात्मक निर्माण करणारी जी नॉवेल आहे ही फेमस नॉवेल त्या काळामध्ये प्रसिद्ध झालेली होती. देन सॅम्युअल रिचर्डसन, बेस्ट नोन फॉर एपिस्टोलरी नॉवेल. एपिस्टोलरी नॉवेल मीन्स काय, द रिटन इन अ फॉर्म ऑफ लेटर. एपिस्टोलरी नॉवेल म्हणजे काय, लेटरच्या थ्रू लिखाण करणे, ते नॉवेल लिहिणे, याला काय म्हणतो आपण, एपिस्टोलरी नॉवेल. म्हणजे तुम्हाला लेटर टाईप त्यात लिटररी फॉर्म तुम्हाला त्यात आतमध्ये सापडेल. दॅट इज कॉल्ड एपिस्टोलरी नॉवेल. अँड हिज फेमस नॉवेल्स लाईक पॅमेला, देन क्लॅरिसा हॉर्लो, अशा पद्धतीच्या ज्या नॉवेल्स आहेत सॅम्युअल रिचर्डसन यांच्या ह्या प्रसिद्ध नॉवेल्स, इट वॉज पब्लिश्ड इन अ 18th century. Then the other novelists in 18th centuries like Henry Fielding, Lawrence Sterne, Tobias George Samolty. So these are the very famous novelists in 18th century. अशा पद्धतीचे हे जे अनेक नॉवेलिस्ट 18व्या शतकामध्ये खूप प्रसिद्धी त्यांनी मिळवलेली होती. देन मेजर नॉवेलिस्ट ऑफ 19th century. 19व्या शतकातले कोणकोणते नॉवेलिस्ट उदयाला आले होते. द फर्स्ट वन इज चार्ल्स डिकन्स. Then second one is Sir Walter Scott, who was the Scottish historical novelist. Scottish novelist म्हणून त्यांचा ओळख होती. Then Nathaniel Hawthorne, who was the American great novelist, the American writer. Then again here some of the novelists in the 19th centuries are Horace Walpole, then Thomas Hardy, Vicky Collins, and Herbert George Wells, father of science of fiction.
सायन्स फिक्शनच्या म्हणजे फादर ऑफ सायन्स फिक्शन म्हणून ओळख ज्यांची आहे ते हर्बर्ट जॉर्ज वेल्स. सो दीज आर द व्हेरी फेमस नॉवेलिस्ट इन 19th century. So, dear student, in today's lecture, we have discussed the information of some novelists in a 18th and 19th century, as well as we discuss how the industrial development, how the industrial revolution in 18th century, and this revolution is helpful for all the novelists. They have to write the realistic picture of everyday lives and common peoples. And also we discuss how the middle class people who have got a time to reading various kinds of novels in that period. आपण वेगवेगळे 18व्या शतकामध्ये जी औद्योगिक क्रांती झाली, मिडल क्लास लोकांचा जो स्टेटस आहे तो उंचावला गेला होता. त्यामध्येच जे मिडल क्लास लोक आहेत त्यांचा जो त्यांच्याकडे जो पुरेसा वेळ वाचण्यासाठी जो शिल्लक राहिला होता आणि दे हॅव टू इंटरेस्ट टू रीडिंग अ रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ, त्यांना सध्या वास्तववादी लिखाण ह्यावरती त्यांचा जास्त भर निर्माण झाला. अँड दॅट्स वाय ऑल द नॉवेलिस्ट दे हॅव टू राईट द रिअलिस्टिक पिक्चर्स ऑफ एव्हरीडे लाईफ. आणि अशा पद्धतीने 18व्या शतकामधले जे नॉवेलिस्ट होऊन गेले त्यांनी समाजामध्ये असणारे जे प्रकट जे वास्तववादी आहे हे नॉवेलच्या थ्रू त्यांनी त्यांचं जे पब्लिकेशन आहे किंवा त्यांचे जे रिटर्न रायटिंग आहे हे ह्या नॉवेलच्या थ्रू त्यांनी काय केलेलं आहे, पब्लिश करण्याचं काम किंवा सगळ्यांपुढे पोहोचवण्याचं काम हे नॉवेलच्या थ्रू 18व्या आणि 19व्या शतकातील नॉवेलिस्टनी आपल्यासमोर मांडलेलं होतं. सो वी हॅव स्टॉप आवर टुडेज लेक्चर. The further remaining part of this topic we will discuss through next lecture. Thank you.